तर आम्ही आमचा तीर कामटा घेऊन रस्त्यावर नक्की उतरू एवढी चेतावणी देऊन यवतमाळच्या वतीने मी या ठिकाणी हे सांगत आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय सेवा जय गोंडवाना। या दरम्यान अनेक वेगळ्या लोकांनी आपल्या वेगळ्या कामासाठी किंवा स्वतःचा स्वार्थार्थ इतकीच साध्य करण्यासाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी आज या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन लावून या महाराष्ट्र सरकारला सांगत आहे की आम्ही ज्या जल जंगल जमीनची लढाई लढत आहोत, या जल जंगल जमीनच्या लढाईमध्ये या भारतामध्ये जो आमच्या आदिवासी जंगलातून काढून तुम्ही पुनर्वसनाच्या नावाखाली आमचं जे शोषण आरक्षणावर जो गदारोळ होत आहे त्याच्यासाठी आमचा हा लढा आहे। आणि आजच्या या धरणे आंदोलनातून आम्ही या सरकारला चेतावणी देत आहोत की आमच्या जर आरक्षणाला धक्का लागला, कटाई जर होत राहिली तर आम्ही या महाराष्ट्राला एकदा एकत्र येऊन या सरकारला आम्ही नक्कीच दाखवू की आदिवासी या देशाचा मूळ मालक आमच्या गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून आज 1 दिवसीय धरणे आंदोलन लावलं आहे। धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमच्यावर जो अन्याय होत आहे, आमच्या आरक्षणामध्ये ज्या बाकींच्यांना इन्क्लूड करण्याचा प्रयत्न होत आहे, धनगर असो वा हा बंजारा समाज याच्या विरोधात आमचा लढा आहे। आणि आम्ही आमच्याला ज्या अन्याय होत आहे त्या अन्यायाविरोधात प्रत्येक समाजाच्या असो वा या महाराष्ट्रामध्ये आता समस्या आहे त्या समस्यावर आम्ही इथे आंदोलन ठेवलं आहे। नागपूर शहर अध्यक्ष आहे गोंडवाना गणतंत्र पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे दिनेश सिडा। आम्ही प्रत्येक वर्षी धरणं आंदोलन करतो, प्रत्येक वर्षी सरकारशी मागण्या करतो, पण आमच्या मागण्याकडे सरकार कधीच लक्ष देत नाही। काय मग तो आरक्षणाचा मुद्दा असो किंवा आम्हाला गोंडवाना संग्रहालयाचा मुद्दा असो, असे भरपूर मुद्दे आहे। आमचा हा हर वर्षीचा मुद्द्यानुसार आम्ही सरकारला हे सांगण्यास इच्छितो की आमचं जे आरक्षण आहे, आता आमचं आदिवासी विभागातून नामांकित शाळेचं जे 2009 मध्ये चालू केलं, त्यामध्ये या वर्षी 3 महिने उलटून गेले तरी मुलांना ऍडमिशन मिळाली नाही। त्यानंतरही त्यांना 288 लोकांचं जर निवड झाली होती, त्यातले फक्त 88 लोक त्याच्यात निवड करण्यात आली। ते आपल्या माध्यमातून आमचे आदिवासी विकास मंत्री यांना एक आग्रहाची विनंती करतो का हा शहर जो नागपूर शहर गोंडवाना गोंडराजे भक्त बुलंदशहा यांनी बसवलेला आहे, तिथे राजघाटचा विषय आता नवीन विषय आलाय, वक्फ बोर्डनी त्याच्यावर आपला मालकी हक्क गाजवलेला आहे। तर अशा काही भरपूर आदिवासीचे प्रश्न आहे, ते आपल्या या आमच्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्याकडे निवेदन देण्यात येईल, मुख्यमंत्र्याला देण्यात येईल आणि ते आमचे प्रश्न सोडवतील अशी मी आशा करतो। जय सेवा।